नमस्कार, मी मयुरी सावंत SLL कंपनीमध्ये म्हणजे आपल्या समर्थ स्मार्ट OPC प्रायव्हेट कंपनीमधून मी आज तुम्हाला मॅट्रेसविषयी काही माहिती देणार आहे. कारण माझा विषय खास करून मॅट्रेसच आहे. कारण आज मॅट्रेसवरती एवढे रिझल्ट येत आहेत. आज 300,000 त्याच्याने बरे होत असतील तर कोणाच्या याच्यामध्ये 300,000 तर नसतातच, पण कोणाच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी आजार चालूच असतात. तर त्याच्यावर तो रिझल्ट कसा असतो आणि आपला बायोमॅग्नेटिक मॅट्रेस हा नेमका काय आहे तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याकडे 3x6चा मॅट्रेस ह्या पद्धतीने आहे. म्हणजे मी तुम्हाला आज फुल ओपन करून दाखवते. तर आपल्याकडे हे बघा, हा असा 3x6चा फुल मॅट्रेस येतो. हे बघा, ओके. ज्याच्यावरती पूर्ण एक कंपल्सरी एक माणूस आराम के साथ झोपू शकतो. ह्याला साऊथ पूल नॉर्थ पूलच्या दिशेने मॅग्नेट लावलेले आहेत. ओके. गादीची क्वालिटी बघितलं तर इथे कॉटन दिल्यामुळे, कॉटनचा फोम असल्यामुळे याच्यावरती गरम बिलकुलही होत नाहीये. तर आरामात झोपू शकतात. फक्त याच्यावर तुम्हाला कॉटनची बेडशीट लावणं खूप कंपल्सरी आहे, कारण हा वॉशेबल नाहीये. तर ह्या 3x6च्या ह्याच्यामध्ये, ह्या गादीमध्ये तुम्हाला कंपनी अजून एक, त्याचबरोबर तुम्हाला कंपनी एक पिलो मॅट देते, जे तुम्ही उशीच्या आपला जो पिलो कवर असतो ना, तर त्याच्यामध्ये हे देते. ते तुम्हाला पिलोमध्ये टाकायचं आहे. हा पूर्ण डोक्याचा पोर्शन, डोक्यापासून मानेचा पोर्शन कव्हर करतो. दुसरी गोष्ट, जर एखादा लॅपटॉप किंवा आपण जर ऑफिस वर्कमध्ये असाल किंवा कुठे असाल तर तुम्ही ती चेअर ठेवलात पाठी, तर त्याच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. जर पाय बी दुखत असतील तर पायाच्या खाली सुद्धा ती उशी ठेवली तरी उपयोगाचं. म्हणजे त्याचे बरेचसे फायदे आहेत आणि बरेचशा लोकांना उशीशिवाय झोप लागत नाही. त्यामुळे हे उशीच्या कलर, आणि उशी तुम्हाला पातळशीच घ्यायची आहे, जास्त जाड नाही घ्यायची आहे. त्याच्यामध्ये हे टाकलात तर तुम्हाला डोक्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुसरा आपला आहे रिस्टबँड, जो मी माझ्या हातामध्ये कायम घालत आहे. तो हा रिस्टबँड आहे ना, हा अशा पद्धतीने येतो. ज्याच्यामध्ये हा बघा, हा जो रिस्टबँड आहे ना, हा तुम्हाला मी आता ओपन करून दाखवते. त्याचे फायदे पण तुम्हाला सांगते की या रिस्टबँडचे फायदे काय. ते दोन क्वालिटीमध्ये असते. एक तर असा छोटा असतो जो आपण डेली वेअरसाठी घेऊ शकतो. ओके. आणि दुसरा आहे आपल्याकडे ह्या पद्धतीमध्ये. हा जो रिस्टबँड आहे ना, हा लॉंग का दिलेला आहे, तर ज्या टायमाला आपलं डोकं दुखतं तर आपण काय करतो की गोळी घेतो. तर गोळ्या न घेता हा जर आपण डोक्याला असं पूर्ण व्यवस्थित जर रॅप केला आणि 10 मिनिटं रिलॅक्स केलं तर डोकं दुखायचं शांत होतं. जर ज्याला थायरॉइड आहे तर त्यांनी इथे गळ्याला लावला तर त्याला थायरॉइडचा रिझल्ट चांगला येतो. ज्याची मान दुखते आहे त्यांनी पूर्ण मानेला असं कव्हर केला तर मान दुखायची कमी होते. ज्याला मायग्रेन असेल तर हा जो पोर्शन आहे तो जिथे मायग्रेन आहे तिथे लावला तर त्याला मायग्रेनवरती आराम पडतो. जिथे हात दुखतो तिथे हाताला तुम्ही पूर्ण कव्हर केलात तर हाताची सूज असू दे किंवा ब्लड सर्क्युलेशन होत नसेल, जिथे आपल्याला मुका मार लागलेला असेल तिथे जर हा बेल्ट लावला तर तिथे तुम्हाला खूप आराम पडतो. म्हणून हा लॉंग पद्धतीने दिलेला आहे. अदरवाईज तुम्ही असाही हाताला हे करून रॅप करून तुम्ही असाही यूज करू शकता. तर ह्या दोन पद्धतीने आपले रिस्टबँड आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याकडे आहे वॉटर एनर्जी पॅड. ओके. हा वॉटर एनर्जी पॅड आहे. तर वॉटर एनर्जी पॅडमध्ये बघा, तुम्हाला चेक करायला ना 2 मॅग्नेट सुद्धा कंपनी देते. तर हा वॉटर एनर्जी पॅड हा तुम्हाला अशा पद्धतीने लावायचा आहे. ह्याच्या बॉटलला दिला आहे ना त्यामध्ये हे मॅग्नेटचं जे पाणी आहे हे चार्ज पाणी होतं, इलेक्ट्रिक म्हणजे मॅग्नेटिक पाणी होतं. आणि जेवढं पाणी तुमच्या शरीरात जातं तेवढं तुमची बॉडी डिटॉक्स होते. म्हणजे थोडक्यात काय, तर एनर्जेटिक पाणी पिल्यामुळे माणसाला एनर्जी मिळते. आणि हे पाणी नॉर्मल पाणी असतं ना, हे आपल्याला तहान भागवते, आपल्या पोटात जातं आणि युरिन वाटे बाहेर पडतं. तर एनर्जेटिक पाणी आहे हे बॉडीच्या पूर्ण नसांमध्ये जातं. आणि शरीरात पाणी भरपूर आहे, कारण आपल्याकडे 70% काय पाणी आहे, 30% ब्लड आहे. पण पाणी जेवढं तुम्ही पिणार तेवढी तुमची बॉडी सुदृढ राहते. म्हणून हे पाणी पिणं खूप आहे. ह्याचे काही डेमो आहेत ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो. तर पाणी पिल्याच्या वरती सुद्धा काय होतात, जसं आपला कफ आहे, कफसाठी उपयुक्त आहे आणि रोजच्या जीवनामध्ये त्या पाणी खूप उपयुक्त आहे. तर जेवढं तुम्ही ह्याचं पाणी पिणार तेवढं तुम्हाला फायदेशीर आहे. ह्याचा पण 2 in फायदा आहे. हे तुम्ही ओपन म्हणजे जर ह्या पद्धतीने जर तुम्ही केला तसं तर तुम्ही कमरेला सगळं रॅप करू. आपल्याकडे कमरेचा पण बेल्ट एक्स्ट्रा आहे. पण जर समजा कमर दुखत असेल तर तुम्ही इथे कमरेला सुद्धा हा रॅप करून ओढणी किंवा दुपट्ट्यानी वगैरे असं बांधून घेतलात तर तुम्हाला कमरेला आराम पडतो. हा जर असं ओपन केला तर समजा पाय दुखत असेल तर तुम्ही पायाला सुद्धा रॅप केलात तर पायाच्या नसा वगैरे जर फुललेल्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल आहे. पण जर कदाचित जर घरी झाला तर तुम्ही हे पायाला सुद्धा रॅप करू शकतात.
तर अशा पद्धतीने कंपनी तुम्हाला पूर्ण असा एक हा किट देते. पूर्ण ह्या किटमध्ये येतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3x6 हा मी जसं तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे पिलो कवर, एक वॉटर रेंजची पॅड आणि हे रिस्टबँड. ओके, तर अशा पद्धतीने तो आपल्याला झोपायचा आहे. म्हणजे तुम्ही कसेही झोपू शकता, त्याला काहीच नाही. फक्त त्याच्यावर कॉटनची बेडशीट. फक्त हा मॅट्रेस कोणी वापरायचा नाही आहे. तर प्रेग्नेंट लेडीजने बिलकुल वापरायचा नाही. की 3 महिन्यानंतर जर तिला ती न्यूज समजली की मी प्रेग्नेंट आहे, तर त्याच्यानंतर तिने झोपायचं नाही आहे. दुसरं, ज्याच्या छातीमध्ये पेसमेकर लावलेला आहे त्यांनी बिलकुल नाही वापरायचं आहे. ज्याच्या इथे इन्सुलिनचा पंप आहे त्यांनी पण नाही यूज करायचा आहे. ज्याच्या कानामध्ये मशीन आहे त्यांनी मशीन साईडला ठेवून झोपू शकतो, पण मशीन लावून झोपायचं नाही आहे. ह्यानी काय होतं, आपल्या बेडला काही होत नाही. त्याच्यामध्ये मॅग्नेट आहे आणि त्या मॅग्नेटमुळे काय होतं की त्यांचं यंत्र बंद पडू शकतो आणि त्याच्यातनी काही जीवितहानी होऊ शकते. म्हणून ह्या 3.5 लोकांनी हा मॅट्रेस वापरायचा नाही आहे. ज्याची किडनी पूर्ण डॅमेज आहे त्याला सुद्धा आपण सजेस्ट करत नाही. ओके, तर बाकी डिलेव्हरीच्या नंतर आफ्टर 1 महिन्याच्या नंतर, म्हणजे छोटा एक बाळाला 1 महिना झाला ना का त्याच्यानंतर हा मॅट्रेस तुम्ही यूज करू शकता. त्या बाई लेडीजला देऊ शकता, ती पाणी पिऊ शकते. प्रेग्नेंट बाई आपल्या याचं पाणी पिऊ शकते, फक्त मॅट्रेसवर झोपणं अलाउड नाही करत आहे. बाकी हा मॅट्रेस तुम्ही कोणालाही द्या, कोणी पण याच्यावर 1 महिन्याच्या बाळापासून 100 वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत हा मॅट्रेस यूज केला जातो. ज्याच्यातून तुम्हाला शांत झोप लागते. ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन, आपला मॅट्रेस 2 गोष्टीवरतीच काम करतो, ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन. बाकी हा कुठलाही काम करत नाही. त्यामुळे ह्याचे चुकीचे समज करून घेऊ नका. म्हणजे जसं काय याच्यावर मला ताप आला, हे आलं, असं नाही आहे. ज्याच्या शरीरामध्ये ब्लड आणि ऑक्सिजनचं प्रमाण आहे त्यालाच हा मॅट्रेस, ज्याच्या शरीरामध्ये आयर्न प्रॉपर आहे त्यालाच हे मॅट्रेस कामाला येतो. मग त्याचे रिझल्ट तुम्हाला, काहींना रिझल्ट 2 दिवसात दिसतात, काहींना 8 दिवसात, काहींना 15, काहींना महिना लागतो. प्रत्येकाची बॉडी लेवल ही वेगळी असते, ब्लड सर्क्युलेशनचं वेगळं असतं. त्याच्यामुळे रिझल्ट 8-15 दिवस याच्यात. पण डेली यूज करणं खूप कंपल्सरी आहे. पाणी पिणं, जो आम्ही तुम्हाला सांगितला, बाहेर जाताना तुम्हाला हा ब्रेसलेट मोबाईलच्या रेडिएशनपासून याचा बचाव होतो, त्यामुळे तुम्हाला हातात घालणं कंपल्सरी आहे. BP हाय असू देत, लो असू देत, शुगर हाय असू देत, लो असू देत, जर तुम्ही हा मॅट्रेस बेल्ट वापरताय तर तुम्हाला ह्याच्यामधून रिझल्ट खूप छान होतात. बाकी तुम्हाला याच्यातली जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करून आम्हाला प्रत्यक्षात भेटून याची माहिती घेऊ शकता. ओके, थँक्यू सो मच.